नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ओएसिस नॉलेज पॉइंट या आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, एमपीएससी प्रिलिम 2020च्या पॉलिटी सेक्शनचा अनालिसिस किंवा एक्सप्लेनेशन स्टार्ट केलं होतं आपण. त्याच्यामध्ये 71 ते 75 नंबरचे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी कव्हर केले आणि आता त्याच्या पुढचे क्वेश्चन स्टार्ट करतोय. व्हिडिओ मोठे होऊ नये त्यामुळे मी हे छोट्या-छोट्या व्हिडिओमध्ये डिस्ट्रिब्यूट करतोय ॲक्चुअली. बघा, आता 75 नंबरचा क्वेश्चन नवीन राज्याच्या निर्मिती संबंधी होता. नवीन राज्य निर्मिती. तर त्याच्या संबंधित ते आर्टिकल जे आहे ते बघू. बाकी एक्सप्लेनेशन मागच्या व्हिडिओत दिलंय की कलम 3 मध्ये नवीन राज्यांची निर्मिती किंवा विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा आणि नावं बदलणे याच्यासाठी संसद कायद्याद्वारे केलं जातं. आणि याच्या कायद्यानुसार तयार केल्यानंतर याच्यात 368 नुसार घटना दुरुस्ती कन्सिडर केल्या जात नाही. कोणत्याही राज्याचे क्षेत्रफळ वाढवणे, कमी करणे, सीमा बदलणे, नाव बदलणे, एक किंवा अधिक प्रदेश एकत्र जोडून नवीन राज्य निर्माण करणे, हे सर्व कलम 3 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपतींची शिफारस लागते. कलम 3 मध्ये पुढे काय म्हणतात ते राष्ट्रपतींची शिफारस लागते. राष्ट्रपतींची शिफारस मिळाल्यानंतर संसद कोणत्याही सभागृहात मांडत नाही तोपर्यंत आणि नंतर राज्याच्या विधिमंडळाकडे आपलं मत मांडण्यासाठी पाठवलं जातं. राज्य विधिमंडळाकडे व्यक्त करण्यासाठी पाठवलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावरती कायदा बनतो. आता पुढचा कलम बघा किंवा पुढचा क्वेश्चन बघा. 76 नंबरचा क्वेश्चन आहे. केंद्रीय माहिती आयोग. केंद्रीय माहिती आयोग नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आता ही, आणि ह्या नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी संबंधीचा हा प्रश्न आहे. प्रश्न केअरफुली सर्वांनी व्हिडिओ पॉज करून ऐकायचा आहे. बघा, ऍडिशनल माहितीसाठी 1 मिनिट मित्रांनो. आता बघा, केंद्रीय माहिती आयोग खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहे? माहिती आयोग आता हा एक नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. ठीक आहे. गैरसंवैधानिक बॉडी आहे. त्याच्यात बघा, ती घटनात्मक संस्था असून तिच्यात एक मुख्य आयुक्त आणि 5 पेक्षा जास्त इतके आयुक्त असतात. आता ह्या केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना ही आरटीआय ऍक्ट जो आहे, आरटीआय ऍक्ट 2005, आरटीआय ऍक्ट 2005 अंतर्गत याची स्थापना केलेली आहे. ती घटनात्मक संस्था आहे का? ती घटनात्मक संस्था नाहीये मित्रांनो. ती घटनात्मक संस्था नाहीये, त्यामुळे 1 नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यांनी विचारलंय की बरोबर स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर पुढचं, एक मुख्य आयुक्त आणि 5 पेक्षा जास्त नाही तितके, हेही चुकीचं आहे. 1+10 असतं. एक मुख्य आयुक्त आणि 10 इतर आयुक्त, 10 इतर कमिशनर, अशा पद्धतीने त्याचं कॉम्पोजिशन असतं. स्टेटमेंट नंबर 2 वाचा. मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे केली जाते. आता ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते का? बरोबर आहे. पण जी निवड समिती आहे, निवड समिती, तर ती निवड समिती ही 3 सदस्यीय असते. त्याच्यामध्ये पीएम असतात, लीडर ऑफ अपोजिशन असतात आणि कॅबिनेट मिनिस्टर असतात. पीएम ॲज अ चेअरपर्सन, लीडर ऑफ अपोजिशन आणि कॅबिनेट मिनिस्टर, अशा पद्धतीने ते काय असतं, एक निवड समिती असते. त्याच्यानंतर 65 वर्षापर्यंत आणि केंद्रीय सरकार ठरवेल त्या पद्धतीने त्याची जे सी नंबरचं स्टेटमेंट आहे, ते आपले पद 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण व्हाईपर्यंत धारण करू शकतात. ते त्याच्यामध्ये स्टेटमेंट नंबर 3 ही चुकीचा आहे. त्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, 65 वर्षापर्यंत आहे आणि केंद्र सरकार ठरवेल त्याप्रमाणे, त्यामुळे तेही स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढचं बघा, पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, हे बरोबर आहे. पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असतात, परंतु ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकणार नाही. हे स्टेटमेंट बरोबर आहे. सी नंबरचं, पुनर्नियुक्तीस पात्रता नसतात. राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. कोण करू शकते? राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. आता त्याच्यासाठी 2 कारणं दिले. मिसबिहेवियर म्हणजे त्याला गैरवर्तवणूक म्हणतात.
गैरवर्तवणूक आणि अकार्यक्षम. गैरवर्तवणूक आणि अकार्यक्षम या 2 बाबींनुसार त्याला पदावरून दूर केल्या जाऊ शकते आणि ते राष्ट्रपती करू शकते. त्याच्यासाठी पदावरून दूर करण्यासाठी त्यांना सुप्रीम कोर्टाची एन्क्वायरी बसवावी लागते. सुप्रीम कोर्ट एन्क्वायरी करतं आणि सुप्रीम कोर्टने एन्क्वायरी केल्यानंतर त्याच्यात जर तथ्य सापडले, तर ते राष्ट्रपती त्या तथ्यांच्या आधारे काय करतील? एखाद्या व्यक्तीला पदावरून दूर करतील. त्याच्यानंतर केंद्रीय माहिती आयुक्तांसंबंधी किंवा इतर माहिती आयुक्तांसंबंधीचे पगार असतील, भत्ते असतील, इतर सेवा शर्ती असतील, त्या सर्व केंद्र सरकार ठरवत असते. सेवा शर्ती, पगार हे सर्व कोण ठरवत असतं? सेवा शर्ती आणि पगार हे केंद्र सरकार ठरवत असतं. ही लक्षात घ्यायचंय आपल्याला. त्याच्यानंतर आता बघा पुढचा क्वेश्चन 77 नंबरचा न्यायिक सक्रियतेसंबंधीचा प्रश्न. 77 नंबरचा महत्वाचा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न आहे, की पहिले चीफ इन्फॉर्मेशन कमिशन कोणते होते आणि मुख्य माहिती आयुक्तालय किंवा CIC हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे? या 2 फॅक्ट तुम्ही सर्च करायचे आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायची. पुढचं बघा आता ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम किंवा न्यायिक सक्रियता. त्याच्या अगोदर एक आहे, इतर माहितींसाठी करंट अफेअरच्या क्वेश्चनसाठी खाली टेलिग्रामची लिंक दिली आहे. ती टेलिग्रामची लिंक जॉइन करा. ॲडिशनल माहितीसाठी टेलिग्राम चॅनल सुरू केलं आपण. त्याच्यासाठी तुम्ही ती लिंक जॉइन करा. ओएसिस IAS म्हणून. बघा ज्युडिशियल सक्रियता म्हणजे काय आणि त्याच्या संबंधीचे वेगवेगळे ऑप्शन विचारत यायचे. जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल ठरतात त्यावेळेस. आता त्या टर्मचं जर ओरिजिनल तुम्ही ओरिजिन बघितलं न्यायिक सक्रियतेचं, तर पहिले 4 ऑप्शन बघू. काय आहे ते 4 ऑप्शन? जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यास असफल ठरतात त्यावेळेस न्यायिक सक्रियता केली जाते का? कोर्टाद्वारे. बरोबर आहे. कोर्ट निर्देश देऊ शकते काही गोष्टींबाबत. अधांतरी विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत व अस्थिर असते. अशा केसमध्ये न्यायिक सक्रियता केली जाते का? केल्या जाऊ शकते. जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्यात अपयशी ठरते, त्याही केसमध्ये सुप्रीम कोर्ट निर्देश देतं वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांना. जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयाचा दुरुपयोग करतो, when the party in power misuses court of law for the ulterior motives, याही केसमध्ये काय केलं जाऊ शकतं? न्यायिक सक्रियतेचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे न्यायिक सक्रियतेचे वेगवेगळे उदाहरण. आता जर तुम्ही न्यायिक सक्रियता ह्या संकल्पनेचा विचार केला, तर हिचं ओरिजिन कुठे झालं? याची ह्या टर्मचं ओरिजिन 1947 मित्रांनो. कोणत्या देशात झालं 1947 ला? तर ते झालेलं आहे USA. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये या न्यायिक सक्रियतेचं ओरिजिन झालं, या टर्मचं ओरिजिन झालं आणि ती टर्म ही कोणी केलेलं आहे? सैचल सिंगर अर्थर. सैचल सिंगर अर्थर किंवा अर्थुर यांनी त्याचं ही टर्म उपयोजलेली आहे. त्याच्यानंतर त्याचा भारतात जर वापर म्हटला तर 70च्या दशकामध्ये जस्टिस VR कृष्ण नायर असेल, जस्टिस PN भगवती असेल, जस्टिस O चिन्नप्पा रेड्डी असतील, जस्टिस PA देसाई असतील, यांनी न्यायिक सक्रियतेला प्राधान्य दिलं भारतात जर विचार केला तर. जस्टिस VR कृष्ण अय्यर, त्याच्यानंतर जस्टिस PN भागवती, जस्टिस O चिन्नप्पा रेड्डी, जस्टिस PA देसाई यांनी न्यायिक सक्रियतेला प्राधान्य दिलेलं. हा एक प्रकारे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आहे. त्यात कधी कार्यकारी आणि कायदेकारी यंत्रणेत शिरकाव होतो. त्याच्यानंतर किंवा ह्या न्यायिक सक्रियतेला आपण अजून एक पद्धतीने डिफाईन करू शकतोय, ज्याला आपण लॉ मेकिंग प्रोसेस बाय द जजेस म्हणू शकतो. ही काय एक प्रकारची लॉ मेकिंग प्रोसेस बाय जजेस. लॉ मेकिंग प्रोसेस बाय जजेस आहे आणि ही कन्सेप्ट क्लोजली रिलेटेड टू द PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. जी PIL आहे तर त्या PIL संबंधी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा आता 78 नंबरचा क्वेश्चन आहे. खालील तरतूद विचारात घ्या. शेष अधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत. आता शेष अधिकार किंवा रेसिड्युअरी पॉवर म्हणजे काय? त्याच्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल? 7वी सूची. काय 7वी अनुसूची? 7व्या अनुसूचीमध्ये 3 सूच्या आहेत मित्रांनो. एक आहे केंद्र सूची, दुसरी आहे राज्य सूची आणि तिसरी आहे समवर्ती सूची. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूच्या आहेत. त्यात वेगवेगळ्या विषयांची विभागणी केलेली आहे.
आता तीनही सूच्या सोडून केंद्र राज्य समवर्ती सूची त्याचं ओरिजिन आपण 1935च्या कायद्यामध्ये बघतो. 19च्या कायद्यामध्ये केंद्र राज्य संबंधांमध्ये विभागणी झाली आणि 35च्या कायद्यांमध्ये हे तीनही सूच्या आल्या. त्याच्यामध्ये समवर्ती सूची ही आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतली आणि या तीनही सूच्या सोडून जे उर्वरित विषय असतात त्यांना आपण शेष अधिकार म्हणतो आणि ते शेष अधिकार केंद्र शासनाकडे असतात का? हो. शेष अधिकार हे केंद्र शासनाकडे असतात. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ए स्टेटमेंट. त्यांनी काय विचारले? खालील विधाने तरतूद द्या. वरीलपैकी कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना ही संघात्मक स्वरूपाची बनली असती. कोणत्या गोष्टी नसत्या तर संघात्मक स्वरूपाची बनली असती. त्या बाबींवर आहे. ठीक आहे. म्हणजे फेडरल बनले असतील. याच्यासाठी त्यावरती बोलतात. दुसरं, अधिकारांची विभागणी घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली जाते. पहिला तर शेषाधिकार केंद्राकडे, म्हणजे हे कोणतं स्ट्रक्चर आहे? ही युनिटरी स्ट्रक्चर आहे. युनिटरी स्ट्रक्चर किंवा केंद्रीकृत शासन प्रणालीचा भाग आहे. केंद्राकडे शेषाधिकार आहे. त्यामुळे ए ऑप्शन जिथे येत असेल ते संघात्मक नसलेल्या बाबी आहेत त्या किंवा एकात्मक वैशिष्ट्ये. एकात्मक वैशिष्ट्यामध्ये काय काय बाबी असतात मित्रांनो? त्याच्यामध्ये एक असतं प्रभावी केंद्र असेल, घटक राज्य अभंजक नाही म्हणजे डिस्ट्रक्टिबल स्टेट असतात. जसं आंध्रामधनं तेलंगणा सेपरेट केलं, उत्तर प्रदेशमधनं उत्तराखंड सेपरेट केलं, बिहारमधनं झारखंड सेपरेट केलं, मध्य प्रदेशमधनं छत्तीसगड सेपरेट केलं. इनडिस्ट्रक्टिबल, डिस्ट्रक्टिबल मीन्स अभंजक आहे. घटक राज्य अभंजक नाहीये म्हणजे नवीन राज्य निर्मिती केल्या जाऊ शकते. एकच घटना, घटक राज्यांच्या प्रतिनिधित्वात असलेली असमानता, एकेरी नागरिकत्व, घटनेची लवचिकता या सर्व एकात्मिक बाबी आणि ह्या एकात्मिक बाबी असल्यामुळे काय होतं की भारतीय घटना ही अधिक संघात्मक स्वरूपाची बनलेली नाही. तिला आपण कॉसी फेडरल म्हणतो किंवा अर्धसंघात्मक म्हणतो. तर त्या पद्धतीची, कारण की त्याच्यात काही युनिटरी फीचर्स पण आहेत. त्याच्यानंतर अखिल भारतीय सेवा असेल, त्याच्यानंतर राज्यपालांची नेमणूक असेल, या सर्व बाबी. आता नेक्स्ट, अधिकारांची विभागणी घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये करणं हे फेडरल किंवा संघात्मक वैशिष्ट्य आहे. संघ राज्यात्मक बाबीसाठी महत्वाचा आहे. त्याच्यानंतर 3 नंबर, राष्ट्रपती घटक राज्यांच्या विधेयकांवर निर्णायक नकार अधिकार वापरतात. कोणत्या बाबींवर? एक लिखित घटना, दुहेरी शासन पद्धत, अधिकारांची विभागणी, घटनेची सर्वोच्चता, स्वतंत्र न्याय व्यवस्था, द्विगृही संसद. ह्या सर्व बाबी ह्या काय तुमच्या ह्या संघात्मक प्रणालीमधल्या आहेत किंवा संघात्मक राज्यव्यवस्थेची वैशिष्ट्ये. लिखित घटना ज्याच्यात विषयांची विभागणी केलेली असते, दुहेरी शासन पद्धती, राज्य शासन वेगळं, केंद्र शासन वेगळं, अधिकारांची विभागणी असेल, घटनेची सर्वोच्चता असेल, स्वतंत्र न्याय व्यवस्था असेल आणि द्विगृही संसद असेल, सर्व बाबी त्याच्यामध्ये येतात. राष्ट्रपती घटक राज्यांच्या विधेयकांवर निर्णायक नकाराधिकार वापरतात. ही बाब काय मित्रांनो? केंद्रीकृत आहे, त्यामुळे ही संघात्मक स्वरूपाची नाही. केंद्र शासनाने राज्याच्या संमतीविना राज्याच्या नाव, सीमा, क्षेत्रांमध्ये बदल करू शकतात. कलम 3 हे पूर्णपणे संसदेला अधिकार आहे, त्यामुळे केंद्राकडे पॉवर कॉन्सन्ट्रेट झाल्याचं दिसतं. त्यामुळे एसीडी, हे जे एसीडी आहे या तीनही बाबी भारतीय राज्यव्यवस्था पूर्ण संघात्मक कॉसी फेडरल पासून फेडरल सिस्टीम बनण्यासाठी अडवतात असं आपण म्हणू शकतो. कलम नंबर 78 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर काय मित्रांनो? एसीडी. फक्त बी बरोबर आहे. तीनही बी नंबरचं जे आहे ते संघात्मक वैशिष्ट्य आहे. एसीडी जे आहे ते एकात्मक वैशिष्ट्य आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो 79 नंबरचा. महत्वाचा क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन आहे भारतातील आंतरराज्य परिषदेसमोर. काय प्रश्न वाचा? खालीलपैकी कोणती बाब ही भारतातील आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे? ठीक आहे. तर त्याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. प्रश्न केअरफुली व्हिडिओ पॉज करून एकदा रीड करा. त्याच्यानंतर आपण एक एक प्रश्न वाचायला सुरुवात. आता जर पहिलं बघितलं, काय उद्देश आहे आंतरराज्य परिषदेचा? कोणत्या कलमामध्ये याच्या संबंधीची तरतुदी, त्याची नियुक्ती कोण करतील, त्याची स्थापना कधी करण्यात आली, ते अशा बेसिक काही गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. पहिला पॉईंट वाचा. राज्यांमध्ये जे तंटे उद्भवले असतील त्याबाबत चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे. पहिला पॉईंट. करायचंय का त्यांनी? राज्यांमध्ये उद्भवलेले तंटे असतील त्याबाबत चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे, ही स्टेटमेंट बरोबर आहे आणि त्याचं कार्य आहे किंवा त्याच्या कार्यक्षेत्रात ही बाब येते. दुसरा पॉईंट, कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्यांच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करणे. ठीक आहे. हा दुसरा मुद्दा आता माहित आहे की नाही, आपण त्यामुळे थोडा बोर्डवर घेऊ. तिसरा, राज्यांपैकी संवर्गांचा किंवा काही अथवा संघराज्य व एक किंवा अधिक राज्य यांचा ज्यात सामायिक हितसंबंध आहे अशा विषयांबाबत अन्वेषण करणे, चर्चा करणे, ही स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर अशा कोणत्याही विषयावर शिफारशी करणे, विशेषतः त्या विषयांबाबतची धोरण, कारवाई यांचा अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरता शिफारस करणे.
ह्या 3 बाबी 134 134 काय आहे? या 134 मध्ये आहे तुमचं ज्युरिडिक्शन ऑफ इंटरेस्ट रेट काउन्सिल आहे. त्याच्यानंतर किंवा आंतरराज्य परिषदेसंबंधीच्या बाबी आहेत. आता ही आंतरराज्य परिषद 263 कलम आहे. आणि जर तुम्ही बघितलं नदीच्या पाण्याच्या वापरासंबंधीच तर त्याचा आहे त्याची तरतूद आहे 265 मध्ये. 262 मध्ये नदी पाणी वाटपासंबंधी सेपरेट जे लवाद असतील ते संसदेद्वारे स्थापन केले जातील त्याच्यासाठी कायदा पण आहे. त्यामुळं 134 हे भारतातील आंतरराज्य परिषदेचं किंवा इंटरस्टेट काउन्सिलचे कार्य आहे 2 नंबरचं नाहीये ते 265 मध्ये. हे जे वरचे कार्य सर्व कार्य काउन्सिलचे ते जे घटनेचं कलम नंबर 131 आहे. घटनेचं कलम नंबर 131 आहे. त्याच्यामध्ये आपण ओरिजिनल ज्युरिडिक्शन बघतो तर त्याच्यासाठी कॉम्प्लिमेंटरी आहे. अल्टरनेटिव्ह नाही, कॉम्प्लिमेंटरी म्हणतो. त्या ओरिजिनल ज्युरिडिक्शन मध्ये सुप्रीम कोर्ट सुद्धा काय करत असतं, एक राज्य असेल किंवा एकापेक्षा अधिक राज्य असेल, एक राज्याचं दुसऱ्या राज्याबरोबर किंवा एका राज्याचं केंद्र शासनाबरोबर किंवा एक किंवा अधिक राज्यांचं केंद्र शासनाबरोबर असणारे तंटे सोडवणं हे 131 नुसार सुप्रीम कोर्ट करत असतं ओरिजिनल ज्युरिडिक्शन मध्ये. तर हेच कशाच्या पद्धतीचं कॉम्प्लिमेंटरी राज्यांमधले तंटे असतील, काही महत्वाचे विषय असतील याच्यावरती आंतरराज्य परिषद काम करते. त्यामुळे ती कॉम्प्लिमेंटरी सुप्रीम कोर्टच्या 131व्या कलमाला. त्यानंतर याची एस्टॅब्लिशमेंट कोणी केलेली आहे? तर याची एस्टॅब्लिशमेंट केलेली आहे व्ही.पी. सिंग यांनी. व्ही.पी. सिंग यांनी 1990 साली पहिल्यांदा इंटरस्टेट काउन्सिल स्थापन केलं. तर या इंटरस्टेट काउन्सिलचं जर तुम्ही चेअरमन विचार केला, काय म्हणतोय मी, इंटरस्टेट काउन्सिलचं चेअरमन कोण असतं मित्रांनो? तर चेअरमन असतं इंटरस्टेट काउन्सिलचा पीएम. पीएम हा चेअरमन आहे इंटरस्टेट काउन्सिलचा. त्याच्यानंतर वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री असेल, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री असेल, वेगवेगळ्या राज्यांचे सीएम, केंद्रशासित म्हणजे युनियन टेरिटरीचे सीएम, त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटर असेल, गव्हर्नर असेल, ऍडमिनिस्ट्रेटर असेल, ज्या ठिकाणी प्रेसिडेंट रूल आहे त्या ठिकाणचे गव्हर्नर, प्रेसिडेंट रूल आहे त्या ठिकाणचे गव्हर्नर, ज्या ठिकाणी युटीज आहे त्या ठिकाणचे ऍडमिनिस्ट्रेटर आणि 6 कॅबिनेट मंत्री. 6 कॅबिनेट मंत्री, 6 कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीने त्याचं कॉम्पोजिशन असतं. काय काय असतं मित्रांनो? चेअरमन कोण असतं? पंतप्रधान. त्याच्यानंतर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती रूल आहे त्या ठिकाणचे गव्हर्नर, इतर केंद्रशासित प्रदेशांचे ऍडमिनिस्ट्रेटर आणि 6 केंद्रीय मंत्री. अशा पद्धतीने हे काय याचं कॉम्पोजिशन आहे आंतरराज्य परिषदेचं. एवढी बाब लक्षात ठेवा, इथपर्यंत सफिशियंट आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही याच्यामध्ये आंतरराज्य परिषदेमध्ये नाहीये. तेवढ्या बाबी लक्षात ठेवा. पुढचा आता विशेषाधिकार समिती. विशेषाधिकार समिती संदर्भात पुढचा प्रश्न आहे. विशेषाधिकार समिती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ज्याला आपण प्रिव्हिलेज कमिटी म्हणतो किंवा तिला औचित्य संबंधीची कमिटी म्हणतो, हक्कभंग समिती म्हणतो, असे वेगवेगळे नामे. विशेषाधिकार कमिटी, प्रिव्हिलेज कमिटी किंवा हक्कभंग समिती. आता कोणते विधान बरोबर नाही? लोकसभेचा नियम 222 आणि राज्यसभेचा नियम 187 हे विशेषाधिकारा संबंधी आहेत की आता माहित नसेल. आपण पुढचा महत्वाचा पॉईंट बघू. आता हा माहित नाही की त्याला काउंट करू. लोकसभेत 15 समिती सदस्य असलेली विशेषाधिकार समिती ही सभापती नामनिर्देशित करू शकते. सभापती सर्व नॉमिनेट करत असतात. तर लोकसभेत 15 सदस्य आहेत का मित्रांनो? बरोबर आहे. लोकसभेत 15 आहेत. राज्यसभेत किती आहेत मित्रांनो? तर राज्यसभेत आहेत 10 लोक. हे 2 पॉईंट माहित आहे. राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात आणि ज्या समितीत 15 सदस्य असतात, 15 नाही मित्रांनो, तो राज्यसभेत असतात फक्त 10 सदस्य. 3 नंबरचं स्टेटमेंट बरोबर नाही. त्यांनी बरोबर नाही असं स्टेटमेंट विचारलं. ठीक आहे. तर 3 नंबरचं बरोबर नाही. त्यामुळे लोकसभेचा नियम 122 आणि राज्यसभेचा नियम 187 विशेषाधिकारांसंबंधी आहेत का? ते बरोबर स्टेटमेंट आहे पहिलं. दुसरं लोकसभेत 15 सदस्य समिती आहे का? तेही बरोबर. राज्यसभेत किती? 10 सदस्य. त्यामुळे काही मुद्दे माहित नसले तरी काही टाईम मुद्दे माहित पाहिजे. ऍटलीस्ट तुम्हाला लोकसभेचं माहित असतं आणि राज्यसभेची सदस्य संख्या ती सर्व पुस्तकांमध्ये तुम्हाला मार्केटमधलं लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक बघा त्यात तुम्हाला ते भेटून जाईल. हा कॉमन मिळत आहे. त्यामुळे त्याविषयी काय एवढं पॉईंट नाही. त्यामुळे तो कॉमन पॉईंट माहित असतो. समजा पहिला पॉईंट नसता माहित तरी तुमचं उत्तर नाही. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशनसाठी खाली ओएसएस नॉलेज पॉईंट हा टेलिग्राम लिंक आहे, प्लीज जॉईन करा. त्याच्यामध्ये मी करंटचे क्वेश्चन पुट करतो. थँक्यू सो मच.